नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपण पाहणार आहोत. आता स्वानंदी ही घरी असताना आता स्वानंदीचे 2 मित्र आता तिच्या घरी येतात आणि त्यांना बघून स्वानंदी खूप खुश होते. ते 2 मित्र म्हणतात की आम्ही तुझ्या लग्नाला येऊ शकलो नाही, त्याबद्दल खरंच सॉरी. तर स्वानंदी म्हणते काही नाही, पण मी खूप खुश आहे तुम्ही आज माझ्या सासरी आलात मला भेटायला. आणि स्वानंदी त्यांचं स्वागत करून त्यांना बोलावते. आता ते कपल्स म्हणतं की तुमच्या लग्नाला आम्ही येऊ शकलो नाहीत, पण समर राजवाडे कुठे गेलेत? स्वानंदी म्हणते ते ऑफिसमध्ये गेलेत. आणि स्वानंदी आता त्या 2 कपल्सबरोबर एकदम मस्तपैकी गप्पा मारू लागते. आणि आता स्वानंदी त्यांच्यासोबत गप्पा मारताच आता ते दोन्हीही कपल्स आता बाय बाय करत खुश होऊन निघून जातात. आता इकडे सरपोतदारांच्या घरी सुस्मिता आता व्हिडिओ तयार करत असते, रील्स बनवून. आता सुस्मिता त्या शूटिंग घेत असते, तर पाठीमागे मंदाकिनी काम करण्यात आणि सुस्मिताला बोलण्यात दंग असते. मंदाकिनी म्हणते की सुस्मिता तू काय इथे सगळा कचरा करून ठेवलाय, तुला साधी तुझे पुस्तकं कपडे काहीच उचलता येत नाही बघ बरं. सुस्मिता म्हणते की मम्मा ऐक ना, मला ऑडिशन सुरू करायचे, तू गडबड आणि बडबड करू नकोस आणि तू हे सगळं कामं राहू दे ना. मंदाकिनी आता काही ऐकायला तयारच नसते. आता इकडे स्वानंदी ही आता तिच्या बाबांची भेट घेते. दोघेही गप्पा मारू लागतात. तर स्वानंदी आता समरचा श्वास कसा गुदमरला होता ही सगळी हकीकत आता स्वानंदीच्या बाबांना सांगतात. आणि स्वानंदी म्हणते की माझी ना खात्री आहे, राजवाड्याच्या बाबतीत आज जे काही झालं त्यामध्ये काकूंचाच हात आहे आणि हे सगळं काकूनेच केलं असं मला वाटतंय. स्वानंदी म्हणते की मला फक्त हे प्रूव्ह करता येत नाही, याचंच मला आता वाईट वाटतंय. स्वानंदी म्हणते की पण त्यांना हे सगळं पटवून कसं द्यायचं, हे सगळं काकू करतायत म्हणून. आणि स्वानंदी म्हणते की राजवाडे त्यांच्या स्वतःच्या बाबतीत काहीच बोलू शकत नाहीत. आता स्वानंदीचे बाबा म्हणतात या सत्याच्या लढाईमध्ये जर आपल्या माणसांना त्रास होत असेल तर अगोदर तो बघावा. आणि बोट करत आता स्वानंदीचे बाबा म्हणतात त्या अगोदर जावई बापूंच्या तब्येतीकडे बाळा तू लक्ष दे. आता इकडे समर आता कंपनीमध्ये आता मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळण्यासाठी जे व्हेंडर आलेले असतात त्यांच्याबरोबर मीटिंग घेतो. आणि आता मीटिंगमध्ये बोलत असताना समरला अस्वस्थ वाटू लागतं आणि समर प्रत्येक वेळेस पाणी पिऊ लागतो. ते बघत आता आनंद म्हणतो समर, तर समर म्हणतो काही नाही मी ठीक आहे. आणि समर म्हणतो मी प्रॉमिस करतो तुम्हाला, मी आणि माझी टीम हा प्रोजेक्ट आम्ही वेळेत तुम्हाला पूर्ण करून देऊ. आणि समरची ती आता कमिटमेंट ऐकून आता ते व्हेंडर खुश होतात आणि तुमच्याकडून आम्हाला हीच अपेक्षा होती आणि आम्ही इम्प्रेस झालो असे ते समरला सांगतात. आणि लगेच ही डील तुमचीच आहे, कॉंग्रॅच्युलेशन्स असे ते व्हेंडर समरला सांगताच आता आनंद आणि समर खुश होतात. आणि समरचे अभिनंदन करून आता ते तिथून निघून जातात. आणि ते जाताच आता आनंद आता समरला मिठी मारतो आणि म्हणतो वा क्या बात हे समर, अखेर आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मिळालं, मी आता सगळ्या कंपनीत आपल्या स्टाफला सांगतो. आणि तेवढ्या समर डोक्याला हात लावतो. आणि आता समर त्याला थोडं अस्वस्थ वाटू लागतं. तर आनंद समरकडे बघत म्हणतो समर तू ओके आहेस ना? तर समर म्हणतो हो. पुन्हा आनंद म्हणतो की हे बघ जर तुला ठीक वाटत नसेल तर आपण उद्या सेलिब्रेशन करूयात. तर समर म्हणतो तसं काही नाही आहे, मला फक्त थोडं अस्वस्थ वाटतंय. आणि लगेच आता समर म्हणतो स्वानंदी मॅडमसुद्धा म्हणतायत की वेळच्या वेळी सगळं व्हायला पाहिजे. आनंद म्हणतो वा क्या बात आहे, आता तू स्वानंदी मॅडमचं सुद्धा ऐकायला लागला. आणि आता इकडे स्वानंदी तिच्या बाबांना सांगत असताना स्वानंदीचे बाबा म्हणतात की तू समर राजवाड्यांसाठी किती काही कळकळीने करतेस, त्यांना त्यांच्या मनात हे तर येतच असेल ना ग नंदू. स्वानंदीचे बाबा म्हणतात हे बघ नंदू तू विचार करण्यापेक्षा कृती कर. आणि आता इकडे स्वानंदी ही पुन्हा समरला कंपनीत फोन करते, पण त्याच वेळेस समरचा फोन चालू असतो. आणि इकडून समर सुद्धा स्वानंदीला फोन लावत असतो. तेव्हा स्वानंदी म्हणते बाबा त्यांचा फोन बिझी लागतोय. स्वानंदी म्हणते मी एक काम करू, मी आनंद दादांना फोन करू का? आणि लगेच आता स्वानंदीचे बाबा म्हणतात नवरा बायकोमध्ये सतत मित्राला फोन करणं चांगलं नसतं. आणि स्वानंदीकडे बघत आता तिचे बाबा म्हणतात कदाचित त्यांचाच तुला फोन येईल. आणि पटकन आता स्वानंदीला समरचा फोन येतो. तर उड्या मारत नाचतच स्वानंदी म्हणते बाबा आला त्यांचा फोन आणि आता तुम्ही जा लवकर. आणि स्वानंदीचे बाबा निघून जातात. आणि पटकन स्वानंदी फोन उचलते आणि समरला म्हणते की सॉरी बरं का, सकाळी तुम्हाला जो त्रास झाला ना त्याबद्दल, आणि मीच तुम्हाला फोन करायला हवा होता आणि मी तुम्हाला फोन करत होते. तर समर म्हणतो की मी सुद्धा सॉरी मागतो, कारण मी इकडून फोन करत होतो आणि तिकडून तुम्ही सुद्धा फोन करत होत्या. समर म्हणतो सकाळी जे काही झालं त्यामध्ये तुमची काहीच चूक नाही, त्यामुळे सोडून द्या. समर म्हणतो मी तुम्हाला यासाठी फोन करत होतो, आज आपल्या कंपनीला एक मोठं डील मिळालं आणि त्यासाठी कंपनीत छोटंसं सेलिब्रेशन ठेवलंय. आणि लगेच स्वानंदी समरचं हार्टली कॉंग्रॅच्युलेशन्स करते.
आणि समर म्हणतो की या सेलिब्रेशनसाठी तुम्ही कंपनीत येताल का? तर स्वानंदी म्हणते मला थोडंसं ऑफिसचं काम होतं, मी ते लवकर आटपून लगेच कंपनीत येते. समर म्हणतो ठीक आहे. आणि तेवढ्यात आता स्वानंदी फोन ठेवून तिथून निघता स्वानंदीला पुन्हा एका मॅडमचा फोन येतो. तर स्वानंदी म्हणते हो, सगळ्या फाईल्स डेटा सगळा माझ्याकडेच आहे. आणि आता समर हा बाहेर येताच आता सगळे स्टाफ मेंबर समरचे टाळ्या वाजून अभिनंदन करतात. आनंद आणि निकिता सुद्धा तिथे असतात आणि या आता एक छोटासा केक सुद्धा मागवलेला असतो. आणि सगळेजण टाळ्या वाजवताच आता समर म्हणतो की थांबा, बस झालं, माझं एवढं कौतुक करू नका, तुम्ही सगळेजण कामं करतात त्याचं हे क्रेडिट आहे आणि त्यामुळे हे सगळं क्रेडिट तुमचं सुद्धा आहे, त्यामुळे टाळ्या ह्या सगळ्यांसाठी वाजल्या पाहिजे असे समर म्हणतो. आणि समर डोक्याला हात लावतो तर स्टाफ मेंबर म्हणतात सर तुमची हीच गोष्ट आम्हा सगळ्यांना खूप आवडते. आणि निकिता, आनंद सगळेजण आता त्या सगळ्या स्टाफ मेंबरचं अभिनंदन करतात. आणि समरला पुन्हा अस्वस्थ वाटू लागतं तर निकिता समरकडे बघते आणि निकिताच्या लक्षात येतं. निकिता म्हणते की समर तुझी तब्येत वगैरे ठीक नाही आहे का? तर समर म्हणतो नाही ठीक आहे. आणि तेवढ्यात आनंद म्हणतो की बरं स्वानंदी वहिनी कधी येते? तर डोक्याला हात लावत समर म्हणतो स्वानंदी मॅडम ऑफिसमध्ये आहे, त्यांचं काम आवरून ते येतीलच. समर म्हणतो मला वाटतं सेलिब्रेशन सुरू करायला हवं, थांबण्याची गरज नाही. आणि समर म्हणतो की तुम्ही सेलिब्रेशन करा, मी आलोच. आणि समर आतमध्ये निघून जातो तर आनंद निकिताला पुन्हा आता ते विचित्र वाटतं. आणि इकडे आता समर आतमध्ये येताच आता समर पाणी पितो आणि डोक्याला हात लावतो. तर आनंद आणि निकिता पुन्हा समरकडे येतात आणि समरची ती अवस्था बघत निकिता म्हणते की समर तू खुर्चीवर बस. डोक्याला हात लावत समर खुर्चीवर बसतो. तर आता आनंद समरकडे बघतो आणि म्हणतो की समर तू सकाळपासून म्हणतोस ठीक आहे, पण तू सकाळपासून अस्वस्थ आहेस. आता आनंद म्हणतो की समर चल आपण डॉक्टरांकडे जाऊयात. तर समर म्हणतो कशासाठी, मला काहीच झालेलं नाही. आणि निकिता म्हणते की ऐक ना समर, अंगावर काढू नकोस. तर समर म्हणतो की तुम्ही एवढं सिरियस का घेताय, मला काहीच नाही झालेलं आणि त्यामुळे मला थोडासा त्रास होतोय, बाकी काही नाही. पण आता समरची अवस्था अजूनच बिकट होऊ लागते आणि ते बघताच आता आनंद आणि निकिता म्हणतात की नाही आता समर तुझी अवस्था हळूहळू आता खराब होत चालली आणि तुला कळत नाही आहे का? तू स्वतःला म्हणतो काहीच होत नाही, पण बघ सकाळपासून तुला किती त्रास होतोय. ज्यावेळेस आपण मीटिंग चालू होती त्यावेळेससुद्धा तू अस्वस्थ होता आणि डोक्याला हात लावत पाणी पित होता, त्यावेळेससुद्धा बरं वाटत नव्हतं. आनंद म्हणतो नाही समर, मी तुझा एक शब्द देखील ऐकणार नाही आणि आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलमध्ये यायचंस. आणि आता आनंद आणि निकिता समरला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात. डॉक्टर आता समरचा BP चेक करतात. तर समरचा BP खूप लो झालेला असतो आणि डॉक्टर म्हणतात हे काय समर राजवाडे, अहो तुमचा BP तर खूप लो झाला आहे. आणि लगेच आता आनंद निकिताला धक्का बसतो. तर तेवढ्यात स्वानंदीचा फोन येतो आणि स्वानंदी आता आनंदच्या मोबाईलवर फोन करते. स्वानंदी आता आनंदला म्हणते की कुठे आहेत तुम्ही, मी इथे कंपनीत आले, तुमचा तपास नाही आहे. तर लगेच आता आनंदच्या तोंडातून निघून जातं की आम्ही हॉस्पिटलमध्ये. तर लगेच आनंद समरकडे बघत थबकतो. तर स्वानंदीला संशय येतो आणि आता स्वानंदी समोर समरचं भयानक सत्य समोर आलेलं असतं. तर स्वानंदी आता याच्यातून समरला बाहेर कशी काढणार आणि मल्लिकाचा खरा चेहरा समोर आणून हे जे कोणी केलं ते मल्लिकाने केलं हे स्वानंदी कशी समोर आणणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.